तर आपण बघितलेलं आहे राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कशा पद्धतीने पावसानं दाणादाण उडवलेली आहे आणि लोक हैराण झाल्याचंही अनेक ठिकाणी आपल्याला दिसतंय। तर ही दृश्य आपल्याकडे आहेत नाशिकच्या सिन्नर मधली, भीमाशंकर मधली, माळशिरस आणि इंदापूर इथली दृश्य आपण बघितली तर सगळीकडे पाणीच पाणी दिसतंय। नाशिकच्या सिन्नर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसानं रस्त्यांना नदीचं स्वरूप आलं। तर पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील भीमाशंकर परिसरात जोरदार पाऊस झाला आहे, त्यामुळे पावसाचा हाहाकार या ठिकाणी पाहायला मिळाला। तर डोंगरकड्यावरील ओढे नाले दुथडी भरून वाहू लागलेत आणि भीमा नदीला पहिल्याच पावसात पूर आला। तर माळशिरस तालुक्यामध्ये मुसळधार पावसानं झोडपून काढलेला आहे। इंदापूर तालुक्यात सलग 5 ते 7 दिवस पाऊस पडतोय, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचं नुकसान झालंय। तर सिन्नर तालुक्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसानं इथल्या रस्त्यांना नदीचं स्वरूप आलेलं आहे। त्याची दृश्य आपण बघू शकतो। तुम्हाला वाटेल ही नदी आहे, मात्र तसं नाहीये, तर हा रस्ता आहे आणि या रस्त्यावरून अशा पद्धतीनं पाणी वाहताना दिसतंय, नालेही भरून वाहताना दिसून येत आहेत। देव नदीला या मुसळधार पावसामुळे पूर आलेला आहे, तर जनजीवन इथलं पूर्णतः विस्कळीत झालंय आणि काही ठिकाणी झाडंही पडलेली आहेत, त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय। तर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पावसाचं पाणी घुसलेलं आहे, त्यामुळे शेती पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तर माळशिरस तालुक्यामध्ये मुसळधार पावसानं झोडपून काढलेला आहे। माळीनगर पूर्व भाग जलमय झालाय आणि नीरा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे। नदीकाठच्या 20 घरांमध्ये पाणी शिरल्याची ही माहिती आहे आणि 85 कुटुंबांचं त्यानंतर स्थलांतर केल्याची माहिती समोर येते। तर लोकवस्ती आहे ही आणि त्यामध्ये कशा पद्धतीने पाणी शिरलं, त्यानंतर लोकांचे कसे हाल होत आहेत त्याचा अंदाज आपण बांधू शकतो। याशिवाय शेतीच्या परिसरामध्येही मोठ्या प्रमाणामध्ये पाणी वाहताना दिसून येतंय। तर तिसरीकडे भीमाशंकर परिसरातही जोरदार पावसानं हाहाकार माजवलेला आहे। डोंगरकड्यावरील ओढे नाले दुथडी भरून वाहत आहेत आणि भीमा नदीला पहिल्याच पावसामध्ये पूर आलाय। तर माळशिरस तालुक्यामध्ये मुसळधार पावसानं या तालुक्याला झोडपून काढल्याचं दिसतंय आणि त्यानंतरची ही दृश्य आपण बघू शकतोय। तर दुसरीकडे इंदापूर तालुक्यामध्ये सलग 5 ते 7 दिवसांपासून पाऊस पडतोय, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। त्याचा अंदाज आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून येऊ शकेल। शेतीमध्ये पाणी शिरल्याचं दिसून येतंय, त्याचबरोबर इथले जे ओढे आहेत नाले आहेत त्याच्यातून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पाणी वाहू लागलेलं आहे आणि अशात शेतीमध्ये तयार असलेला जो माल होता त्याचं मात्र नुकसान झालंय आणि याशिवाय पूर्व मशागतीची कामं पेरणी करायची आहे पुढच्या महिन्यामध्ये काही दिवसांमध्ये आणि त्याच्या आधी केली जाणारी जी कामं आहेत तीही खोळंबली आहेत। Arkai masih ada United.